तर ठाण्यापाठोपाठ तिकडे नाशिकमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी स्वबळाचा नारा दिलाय। नाशकात भाजपनं का स्वतंत्र लढावं या संदर्भातला अहवाल देखील पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे स्थानिक भाजपच्या या निर्णयानंतर शिंदेंची शिवसेना सुद्धा आक्रमक झाली आहे। पण 2017 साली स्वबळावर लढलेलो आहे। 66 जागा आलेल्या आहे। 42 जागांवर आपण दुसऱ्या क्रमांकावर होतो आणि 13 नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे। ही एकंदर परिस्थिती पाहता आपण स्वबळावरच लढलं पाहिजे असा काल कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर आग्रह होता। मला असं वाटतं की जेव्हा दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते काही गोष्टी सांगतायत तेव्हा आपण असं कुठलंही वक्तव्य करणे योग्य होणार नाही। नाशिक महानगरपालिकेत स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला। नाशकात भाजपची ताकद असल्यानं स्वबळावरच निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत अशी भावना भाजप पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे। त्यामुळे भाजप नाशकात शिंदेंना दूर ठेवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। नाशिकमध्ये भाजपकडे एका जागेसाठी 9 ते 10 जण इच्छुक आहेत। त्यामुळे जागा वाटपात मित्रपक्षांना जागा सुटल्यास बंडखोरी होण्याची भीती स्थानिक भाजप नेत्यांमध्ये आहे। तर तिकडे भाजपच्या स्वतंत्र लढण्याच्या इशाऱ्यानंतर शिवसेना देखील आक्रमक झाली आहे। कालपर्यंत 1077 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आणि काल सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छुकांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की आपण 2017 साली स्वबळावर लढलेलो आहे। 66 जागा आलेल्या आहे। 42 जागांवर आपण दुसऱ्या क्रमांकावर होतो आणि 13 नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे। ही एकंदर परिस्थिती पाहता आपण स्वबळावरच लढलं पाहिजे असा काल कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर आग्रह होता आणि त्यामुळे आम्ही प्रदेश कोर कमिटीकडे तसा प्रस्ताव दिलेला आहे की आम्हाला स्वबळावर लढायची परवानगी मिळावी। देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी घोषणा केली आहे की हे जे इलेक्शन आहे हे महायुतीच्या माध्यमातून होईल आणि नैसर्गिक महायुती आहे असंही त्यांनी सांगितलं आहे। मला असं वाटतं की जेव्हा दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते काही गोष्टी सांगतायत तेव्हा आपण असं कुठलंही वक्तव्य करणे योग्य होणार नाही। शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे। शिवसेनेमध्ये आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचा आदेश हाच सर्वार्थानं महत्त्वाचा आहे। राहिला विषय 122चा, तर 122 लढवण्यासाठी आम्ही तयार आहोत। आमच्याकडे आपण बघितलं असेल काल पश्चिम मतदारसंघाच्या मुलाखती झाला। 117 जणांनी 11 प्रभागामध्ये मुलाखती दिल्या। नाशिक महानगरपालिकेत भाजपनं महायुतीला नकार दिलाय। 122 जागांवर स्वतंत्र निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा निर्धार आहे। भाजपकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी आहे। 122 जागांसाठी 1100 उमेदवार इच्छुक आहेत। नाशिक शहराध्यक्ष सुनील केदारांकडून पक्षश्रेष्ठींकडे अहवाल सादर करण्यात आला। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे मात्र युतीत लढण्यासाठी इच्छुक आहेत। भाजप पदाधिकाऱ्यांची जरी स्वतंत्र लढण्याची इच्छा असली तरी शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही युतीत लढणार असल्याचं दादा भुसेंनी म्हटलंय। तसंच या संदर्भात ते गिरीश महाजन यांच्याशी देखील चर्चा करणार आहे। शिंदे साहेबांचे आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश आहेत। महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकींना सामोरं जायचं आहे। मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय गिरीशजी महाजन साहेब कदाचित एवढ्या 1-2 दिवसामध्ये इकडं नाशिकला येतील। त्यांच्याशी आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी भेटून संवाद साधणार आहोत आणि युती झाली पाहिजे अशा प्रकारच्या जे काही आम्हाला आदेश आहेत त्या भावना आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार आहोत। मुंबईत महायुती एकत्र लढणार आहे। मात्र ठाण्यात स्वबळाची घोषणा करण्यात आली आहे। तर नाशकात देखील भाजप पदाधिकारी स्वतंत्र लढण्याची तयारी करतायत। त्यामुळे नाशिक पालिकेसंदर्भात वरिष्ठ काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागलंय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।